वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। वनरक्षक आणि वनसेवकची जे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे, त्यामध्ये वनसेवकच्या ज्या जागा आहे तर 12,991 जागा आहे। ठीक आहे, आणि पेपरमध्ये सुद्धा या अगोदर जे 2-3 बातम्या त्या ठिकाणी फिरल्या, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे वनरक्षकच्या ज्या जवळपास 1400 ते 1600 प्लस जागा या ठिकाणी आहे, तर 10वी पास आणि 12वी पासवर आपल्याला वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते, यावर मेन व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 120 मार्काचा पेपर असते। 60 पैकी 27 प्रश्न बरोबर आपले आले तर आपण पेपर पास असतो, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आणि त्याचबरोबर जे यामध्ये जे गणिताचे प्रश्न नसते, तर जास्त यामध्ये जे चान्सेस आहे सिलेक्शन व्हायचे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, पेपरमध्ये। आणि त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकमध्ये उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पगार काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की एक वेळा लिहा। ठीक आहे, तर पहा आता वनरक्षक वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे। 12,991 पद यामध्ये आहे। ठीक आहे, तर वनसेवकमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, तर या अगोदर वनसेवकचा शासन निर्णय आलाय। तर पहा, वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्ता निर्माण या ठिकाणी करण्यात येत आहे। ठीक आहे, तर हे अपडेट सुद्धा अगोदर शासन निर्णय आलेला आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे गट ड संवर्गातलं आहे। ठीक आहे, गट ड संवर्गातलं हे पद आहे। आणि त्या शासन निर्णयामध्ये जे असं सुद्धा लिहिलं होतं की ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे। ठीक आहे, तर वनसेवकमध्ये नक्की या ठिकाणी पेपर असणार आहे। तर जे पण विद्यार्थी वनसेवकची जर तयारी करत असाल तर वनरक्षकच्या पुस्तकातूनही तुम्ही तयारी केली तरी चालते, कारण की तोच पॅटर्न यामध्ये असू शकते असा आपला अंदाज या ठिकाणी आहे। पण इजी असू शकते, वनरक्षकपेक्षा वनसेवकचा जो पेपर असणार आहे तो इजी असणार आहे, कारण की 10वीच्या बेसवर जे हे पेपर आहे। ठीक आहे, 10वीच्या बेसवर हे भरती निघून आले वनसेवकची। आणि वनसेवकमध्ये जे मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते। काल परवा मला एका मुलीची कमेंट आली की मुलींना पण फॉर्म भरता येते का, पण मुलींना पण फॉर्म भरता येते वनसेवकला। ठीक आहे, तर वनसेवक जे पद आहे हे गट ड संवर्गातला आहे। पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटते। आणि वनसेवकमध्ये एक अट ठेवण्यात आली आहे की यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास वाले मुलं फॉर्म भरू शकते। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जे उच्च शिक्षित आहे, तर त्या मुलांना वनसेवकमध्ये फॉर्म भरता येणार नाही। पण वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांचं। ठीक आहे, तर अशी जे हे यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकचं गट ड संवर्गातलं पद असल्यामुळे यामध्ये ग्राउंड असू शकते। आणि वनसेवकमध्ये हाईट कमी लागणार आहे, हाईट जे आहे वनसेवकमध्ये कमी लागणार आहे, कारण की गट ड संवर्गातलं पद आहे। काय तुम्ही गट ड संवर्गातल्या भरती पहा, त्यामध्ये उंची जास्त लागत नाही, आणि काही अशा भरत्या आहेत त्यामध्ये उंची सप्पा लागत नाही। ठीक आहे, आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये जे वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे। वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वयोमर्यादा काय यामध्ये, तर वय यामध्ये जास्त असणार आहे। तुम्ही गट ड संवर्गातल्या कोणत्या पण भरत्या पहा, त्यामध्ये जास्त वय असते। तर आपला जो अंदाज आहे हा 18 ते 38 पर्यंत यामध्ये वयोमर्यादा असू शकते। आणि SC/ST ला 5 वर्ष सूट त्या ठिकाणी असू शकते, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट असू शकते, असा एक आपला वैयक्तिक अंदाज आहे, कारण की गट ड संवर्गातलं हे पद आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, मेन यावर सांगा।
तर मी तुम्हाला असं आता सांगून देतो, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. वनरक्षक आणि वनसेवकची तर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू द्या, फिजिकलची सुद्धा चालू द्या, लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू द्या. तर वनरक्षक वनसेवकची जी भरती आहे हे तुम्हाला जून ते जुलै महिन्याच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. कारण की मी स्वतः तुम्हाला सांगून आलो की जून जुलै महिन्यामध्ये भरती निघणार आहे, असं मी तुम्हाला स्वतःवरून सांगून आलो. महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर त्यांनी घोषणा या ठिकाणी केलेली आहे की आम्ही 2 ते 4 महिन्यामध्ये भरती काढणार आहे म्हणून. त्यांनी जवळपास 21 मार्चला ते घोषणा केली आहे आणि जवळपास त्यांनी त्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की 2 ते 4 महिन्यामध्ये आम्ही ज्या रेंजमध्ये जागा रिक्त आहे वनसेवकच्या, वनरक्षकच्या, वनपालच्या, तर त्या सर्व आम्ही जागा त्या ठिकाणी भरणार आहे असं त्यांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे 21 मार्चला. ठीक आहे. तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार एक लक्षात ठेवा, कारण की वन मंत्र्यांच्या हातात त्यामध्ये असते हालचाल, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नक्की ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. जून ते जुलै महिन्याच्या अंदर जे हे भरती निघणार आहे. आणि बऱ्याच पेपरला सुद्धा हे बातमी जे आहे विद्यार्थी मित्रांनो फिरत आहे, वनरक्षक वनसेवकची 12,991 जागांसाठी निघणार आहे म्हणून. ठीक आहे. तुम्ही पाहिलंच असेल आणि आपण यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्या टाकलेलं आहे. ठीक आहे. तर जे गणेश नाईक आहे, तर गणेश नाईक वनमंत्री, तर त्यांनी जे घोषणा केली आहे, तर त्यांचा जे व्हिडिओची जी क्लिप आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओवर दाखवू शकत नाही. तर ज्यांना सुद्धा ते व्हिडिओची क्लिप पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आपलं माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर तुम्ही जाऊन त्यांचं पूर्ण भाषण ऐकून द्या. म्हणजे त्यांचं पूर्ण भाषण त्या ठिकाणी टाकलं आहे, जे की त्यांच्या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर गणेश नाईकजींना जे त्यांचं भाषण त्या ठिकाणी टाकलेलं आहे, अपलोड केलं आहे. तर त्यांचं मी भाषण जे आहे तुम्हाला टेलिग्रामवर टाकलेलं आहे, त्यांची पूर्ण स्पीच ते तुम्ही ऐकून घ्या, ते काय म्हटलं आहे त्यांनी. तर नक्की हे भरती या ठिकाणी निघणार आहे. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. मी तुम्हाला अगोदरपासून कोण सांगू राहील, जेणेकरून तुमची तयारी झाली पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तुमचं फिजिकल झालं पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन त्यामध्ये झालं पाहिजे. ठीक आहे. तर त्याचबरोबर वनरक्षकमध्ये पाहिलं तर वनरक्षकमध्ये ग्रॅज्युएशनवाले मुलं फॉर्म भरू शकते. फक्त 12वी पास पाहिजे, यामध्ये 12वी पास ग्रॅज्युएशनवाले फॉर्म भरू शकते मुलं मुली. पण 12वीमध्ये सायन्सवाले मुलं फॉर्म भरू शकता, कॉमर्सवाले फॉर्म भरू शकते. पण आर्टवाल्यासाठी अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तरच फॉर्म भरता येते. वयोमर्यादा वनरक्षकमध्ये 18 ते 27 लागते. SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. त्याचबरोबर वनरक्षकमध्ये सिलेक्शन झाला पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते. सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये पेपर असते. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे यामध्ये 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. पासिंगचा जर आपण विचार केला 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले. पुरुष उमेदवार असो किंवा महिला उमेदवार, SC/ST, OBC, WS, NTB, ओपन, SBC, SCBC कोणत्या कॅटेगरीचे आपण पेपर पास असतो ग्राउंडसाठी बोलावला जाते. तर यामध्ये आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. TCS कंपनी पेपर घेते आणि गणिताचे प्रश्न यामध्ये नसते. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असते यामध्ये ग्राउंड. तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 163 सेंटीमीटर उंची लागते सर्व कॅटेगरीसाठी ST कॅटेगरी सोडून, आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते सर्व कॅटेगरीसाठी ST कॅटेगरी सोडून. आणि त्याचबरोबर यामध्ये ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असेल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड यामध्ये 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला यामध्ये 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी 1-1 मिनिट जास्त झालं 10-10 मार्क आपले मायनस या ठिकाणी होणार आहे. असं ग्राउंड यामध्ये टप आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटाच्या अंदर आले तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे. 1-1 मार्क जर 1-1 मिनिट टाइम झाला जास्त तर 10-10 मार्क मायनस होणार आहे. त्यानंतर आपलं हे झाल्यानंतर आपली टेस्ट असणार आहे. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालणे 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालणे 4 घंट्यामध्ये. अशी प्रोसेस आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.